तेव्हा विचार केला आता भारतीय राज्यघटनेत किती कलम आहेत, तर जवळपास 470. मग 470 आपल्याला पाठ करायचे आहेत का, तर नाही. 470 नाही. 470 पाठ करणं एवढं शक्य आहे का, तर नाही शक्य. लक्षात ठेवणं शक्य आहे का, तर नाही. आपली क्षमता नाही, कारण आपण माणूस आहोत, तर एवढ्या माणसाला शक्य नाही. मग त्यातली कोणती कलम आणि परीक्षेला सातत्यानं कोणती विचारले गेलेले आहेत, तर ही 20 कलम आहेत. तुम्ही जर आज आपल्याला आपला परीक्षा लक्षात ठेवायचं, एमपीसी ची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात, पुढची परीक्षा परत डिसेंबर, म्हणजे अशा काही परीक्षा आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याला द्यायच्या आहेत. मग आपल्याला पॉलिटी सारखा विषयाच्या परीक्षेला जाण्याच्या अगोदर कशा पद्धतीने त्याची तयारी करायला पाहिजे आणि मग कोणते आर्टिकल्स कलम आहेत ती आपल्याला परीक्षेला जायच्या अगोदर लक्षात ठेवायची आहेत. कोणती कलम आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, 20 कलम आहेत. आणि मग मला असं वाटतं फक्त परीक्षेला नाही, तर तुम्ही एक भारतीय म्हणून ही 20 कलम तुम्हाला माहीतच असणं आवश्यक आहे. कोणती आहेत अशी कलम, तर बघा, फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क, कोणती 12 ते 35, ज्यामध्ये मूलभूत हक्कांच्या मध्ये 12 ते 35, 12वा कलम कोणता आहे, कोणतं 12वा कलम आपल्याला माहित असेल तर राज्याची व्याख्या, भारत सरकार म्हणजे काय याची व्याख्या आपल्याला कलम क्रमांक 12. आता तुम्हाला गेल्या 1.5 वर्षापाठी मग एसटी मध्ये मोठा संप झाला होता, मोठा संप. एसटीने का संप केला, एसटी कर्मचाऱ्यांनी संप केलता, त्यांना वेतन किंवा एसटीचं समावेशन किंवा कामगारांचं समावेशन म्हणून करावेत. तर ती आणि ही केस जी होती ती कलम क्रमांक 12 वर येऊन थांबली का, तर ती सरकार ते म्हणत होती की आम्ही सरकारी कर्मचारी नाही आणि आम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा. आणि मी 13 नंबर कायद्याची व्याख्या, लॉ, व्हॉट इज मीन बाय लॉची व्याख्या आपल्याला दिलेली दिसते, अत्यंत महत्वाचं. त्यानंतर 14वा कलम इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर समानता. आपल्याला परीक्षेला जायच्या अगोदर अत्यंत महत्वाचं कलम, कायद्यासमोर सर्व समान आहेत. कलम क्रमांक 15 तुम्हाला माहिती आहे, डिस्क्रिमिनेशन, प्रोहिबिशन ऑफ द डिस्क्रिमिनेशन मीन्स भेदभाव विरोधी असलेलं कलम. 15, 16, 17 खास करून अस्पृश्यता, अनटचेबिलिटी, म्हणजे अशी काही महत्वाचे कलम. त्यानंतर 19वे राईट टू फ्रीडम, खूपशे आपले अधिकार, ज्यामध्ये स्वातंत्र्याच्या अधिकारांचा समावेश यामध्ये दिसतो. कलम क्रमांक 19 राईट टू फ्रीडम. त्यानंतर 21 राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, म्हणजे काय, तर जीविताचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. 21A खूप अधिकार, A to Z, ABCD, 21A 1B, म्हणजे अत्यंत महत्वाचे अधिकार यामध्ये समावेश आहे. छोटे छोटे अधिकार आहेत पण महत्वाचे अधिकार यामध्ये. मग ही कलम आपल्याला परीक्षेला जायच्या अगोदर अत्यंत महत्वाचे माहित पाहिजेत. आता तसं बघायला गेलं तर विचार केला आता भारतीय राज्यघटनेत किती कलम आहेत, तर जवळपास 470. मग 470 आपल्याला पाठ करायचे आहेत का, तर नाही. 470 नाही. 470 पाठ करणं एवढं शक्य आहे का, तर नाही शक्य. लक्षात ठेवणं शक्य आहे का, तर नाही. आपली क्षमता नाही, कारण आपण माणूस आहोत, तर एवढ्या माणसाला शक्य नाही. मग त्यातली कोणती कलम आणि परीक्षेला सातत्यानं कोणती विचारले गेलेले आहेत, तर ही 20 कलम आहेत. तुम्ही जर बघितली तर एक आढावा गेला तर या 20 कलमांच्यावर सातत्याने नेहमी प्रश्न विचारलेले आहेत. एमपीसीनं, युपीसीनं आणि इतर स्पर्धा परीक्षा आयोग जे आहेत भारतातील, त्या सर्व स्पर्धा परीक्षा आयोगाने विचारलेले सातत्याने प्रश्न दिसतात. त्यानंतर राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, अत्यंत महत्वाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर या कलमाला 32वा कलम राज्यघटनेचा आत्मा म्हटलेला आहे. सर्वसामान्य सुद्धा वाचक जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना तर माहितीच असतं. राज्यघटना ठीक आहे, दिले माणसांना ही राज्यघटना दिलेली आहे, पण या राज्यघटनेचा उपयोग कधी होऊ शकतो, किंवा या म्हणजे अधिकार आम्हाला दिलेले आहेत, बाबा माझे अधिकार काढून घेतल्यानंतर माझ्या हातात काय शस्त्र आहे, हे शस्त्र आहे, आपण म्हणू शकतो एक शस्त्र दिले की आपल्याला तिथं बघायचे आहेत. त्यानंतर डिरेक्टिव्ह, आता हा एक गट आहे, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल अँड ड्युटीज, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व कोणकोणती आहेत, आता भारतीय राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहेत, काही आंबेडकरवादी तत्व आहेत, काही गांधीवादी तत्व आहेत, काही समाजवादी तत्व आहेत. अशा तत्वांच्यावर आपला देश नेहमी चालत असतो. मग या संदर्भात काही कलम आहे का, तर आहे. तर कलम क्रमांक 38. आता एखाद्या व्यक्तीला विचारले की आपल्या देशाच्या सरकारचं किंवा शासनाचं प्रमुख कार्य कोणतं, तर कोणतं, कल्याण म्हणजे कोणत्या कलमात लिहिले, तर इथं लिहिले आर्टिकल 38, प्रमोशन ऑफ वेलफेअर ऑफ पीपल मीन्स प्रमोशन ऑफ वेलफेअर म्हणजे सरकार प्रमुख कार्य सरकारचे इथं सांगितलं जातं की जनतेचं जनकल्याण, आणि फक्त कल्याण नाही तर त्या कल्याणाला प्रोत्साहन पण देणं. मग इतर माध्यमांच्या, जर सरकारला शक्य नसेल तर इतर संस्थांच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे. कलम क्रमांक 38. त्यानंतर आर्टिकल 51A, कलम क्रमांक 51A का महत्वाचं आहे, आणि हे भारतीय राज्यघटनेचं मूळचं राज्यघटनेमधलं कलम नाही, हे नंतर ऍड करण्यात आलं. इंदिरा गांधी सरकारने भारतीय राज्यघटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. अत्यंत महत्वाचं हे कलम. आपली मूलभूत आपल्याला हक्क बऱ्यापैकी लोकांना माहित आहेत, मग आपलं कर्तव्य काय, तर बऱ्यापैकी लोकांना विचारलं माझं मूलभूत कर्तव्य तुझ्या देशाप्रती काय आहे, तर देशाचं संरक्षण करणं,
इन केस ऑफ द वॉर, युद्धाच्या स्थितीत आपण जाऊ शकतो, युद्ध झालं तर. मग इतर वेळेला काय करायचंय? गुटखा खाऊन थुकायचंय काय? सगळीकडे घाण करायचे का? त्यानंतर अंधश्रद्धा किंवा देशामध्ये सुपरस्टिशन पाळायचे आहेत का? तर लक्षात ठेवायचं, आपल्याला काही महत्वाचे दिलेले आहेत, आपल्याला मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत. आता तुम्ही बघताय मुंबईच्या लोकलची जी मेट्रो आहे त्याचं तिकीट जर तुम्ही ऑनलाईन काढलं त्या तिकिटावर येतंय कर्तव्य, झेंड्याचा मान राखणं, राष्ट्रगीतेचा मान राखणं, ही सामान्य माणसाला माहिती असलेलीच नेहमी. पण अजून कोणते? वैज्ञानिक दृष्टिकोन राखणं अत्यंत महत्वाचं. दुसरं, स्त्रियांचा सन्मान करणं अत्यंत महत्वाचं. स्त्रियांचा सन्मान करणं जिथं शक्य असेल तिथं, तुम्हाला शक्य असेल तिथं नव्हे तर तुम्हाला स्त्रियांचा सन्मान कंपल्सरीच करणं आवश्यक आहे. कामावर असेल किंवा घरात असेल कुठेही, तर स्त्रियांचा सन्मान करणं हे आपलं प्रत्येकाचं मूलभूत कर्तव्य आणि हे आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्यावर चर्चा केली जात नाही. ते ठीक आहे, आपल्याला एक नुसतं एक फिलॉसॉफिकल वाक्य सांगितलं, हे फिलॉसॉफी नव्हे, हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. तर युनियन अँड स्टेट्स संघराज्य आणि घटक राज्य यांच्या संदर्भात, यांच्या कामकाजा संदर्भात काही आर्टिकल्स आहेत, काही कलम आहेत. कोणती? आर्टिकल 72, कलम क्रमांक 72, कलम क्रमांक 72 कशाबद्दल आहे? प्रेसिडेंट पॉवर टू पार्डन, म्हणजे काय? राष्ट्रपतींचे क्षमा याचनेसंदर्भात अधिकार. कुणाला क्षमा याचना केली जाते? राष्ट्रपती. अपराधीला फाशी शिक्षा झाली असेल, तो अपराधी राष्ट्रपतींच्याकडे गेला क्षमा याचना करण्यासाठी की मला माफ करा किंवा माझ्या शिक्षेमध्ये काही बदल करता शक्य, तर तो अधिकार मग ते राष्ट्रपती खूप वेगवेगळ्या माध्यमातून करू शकतात, सवलत देऊ शकतात किंवा नाकारू शकतात. पण ते कलम आपल्यासाठी 72 आहे. 72 आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि महत्वाचं आहे. वाचणं गरजेचं आहे, कारण एक्झामला जायच्या अगोदर हे कलम महत्वाचं आहे. त्यानंतर 78 पंतप्रधान, देशातील दुसरं महत्वाचं पद पंतप्रधानांचं. मग त्यांची कर्तव्य काय आहेत, काय दिलेलं आहे, कोणत्या आर्टिकल्स मध्ये आहेत? तसं बघायला गेलं तर देशाचा सर्व कारभार राष्ट्रपतींच्या नावे चालतो, घटक राज्याचा कारभार राज्यपालांच्या नावे चालतो. पण सर्व पाठीमागचं, पडद्यामागचे जे मुख्य आहेत अधिकारी म्हणू शकतो आपण इथं, तर आपले पंतप्रधान असतात. पंतप्रधानांचं जी कर्तव्य आहेत यामध्ये 78 कलम क्रमांक 78 मध्ये आपल्याला दिसतं 110 मनी बिल. हे काय आहे मनी बिल? आता हे संसदीय कामकाजाचा एक भाग आहे. कोणतं विधेयक मनी बिल आहे, कोणते विधेयक वित्त विधेयक आहे. मग कलम हे ठरवण्याचा अधिकार कुणाला आहे? तर हा ठरवण्याचा अधिकार आपल्या लोकसभेचे सभापती आहेत यांना आहे. आणि मग लोकसभेचे सभापतीच अशा स्थितीत ते अध्यक्षस्थान पण भूषवतात आणि महत्वाचं हे ठरवतात, त्याची व्याख्या पण ठरवतात. मग 110 मनी बिल धनविधेयकासंदर्भात. त्यानंतर 123 ऑर्डिनन्स मेकिंग, सगळ्यात महत्वाचा अधिकार ऑर्डिनन्स मेकिंग, म्हणजे एक राजासारखा अधिकार असलेला अध्यादेश काढणं. म्हणजे आपण जवळपास 548 खासदार निवडून देतो, 250 राज्यसभेचे खासदार आहेत, यांना साईडलाईन करून एक आदेश काढू शकणारा अधिकार. समजू शकते का? अख्खा देश एका साईडला आणि एक आदेश एका साईडला असतो, राष्ट्रपती. पण असा आहे का राष्ट्रपती मग त्याच्या मनाला वाटेल तो अध्यादेश काढू शकतो का? तर नाही, त्याची सोय आपल्या देशात केलेली नाही. कारण वी आर रिपब्लिक, आपण गणराज्य आहोत. कारण आपला जो राष्ट्रपती आहे किंवा आपले जे प्रमुख आहेत राष्ट्राचे प्रमुख, हे निवडून दिलेले आहेत. त्यामुळं राष्ट्रपती म्हणाले तसं अध्यादेश काढू शकत नाही. पण सरकारच्या विचारानं तो अध्यादेश काढला जातो. इथं ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर. कॅग अत्यंत महत्वाचं पद. कॅग काय? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, मीन्स भारताचा महालेखापाल आणि नियंत्रक किंवा ऑडिटर. मग त्यामध्ये दोन शब्द आहेत बघा, कंट्रोलर नियंत्रक आणि ऑडिटर. म्हणजे आपल्याकडे कंट्रोलर नियंत्रक हा ऍक्च्युली नावाला फक्त आहे, तसं काम त्याला तसं नाही. कंट्रोलर, कारण हे पद आपण जो वारसा घेतला तो ब्रिटनकडून घेतला. ब्रिटनमध्ये हे पद जे आहे ते ऍक्च्युअल काम करतं. म्हणजे उदाहरणार्थ पैसे किती सरकारला द्यायचे, खर्च किती करायचे, हे देतानाच अगोदर नियंत्रित केलं जातं. आपल्यासारखं नाही, पैसे खर्च झाल्यानंतर आपला कॅग रोलमध्ये येतो आणि मग तो चेक करतो की बाबा एवढा खर्च झाला. मग त्यावेळेला ऑलरेडी नदी पाणी वाहून गेलेलं असतं आणि मग त्यानंतर हा पाण्याचं मोजमाप करत असतो. मग हे इंग्लंडमध्ये तसं नाही, आपला कॅग फक्त ऑडिटिंगचं काम सध्या करतो. सध्या नव्हे तर पहिल्यापासूनच तो रोलच आहे. त्यानंतर 155 गव्हर्नरचं अपॉइंटमेंट. आणि हे एक महत्वाचं वादाचा मुद्दा. जे राज्यशास्त्राचा अभ्यास करतात किंवा पॉलिटिक्सचा अभ्यास करतात, एमपीसी यूपीसी करतात, त्यांना सगळ्यांना माहिती आहे कितपत वादग्रस्त असलेलं हे व्यक्तिमत्व. नुसतं व्यक्तिमत्व नाही तर ही पोस्टच. कारण तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मध्ये सर्वात वादग्रस्त मुद्दा राहिलेला गेलेला असं स्वातंत्र्यानंतर तर बघितलं तर हा आहे राज्यपालांची नेमणूक. मग नेहमी विचारलं जातं, परीक्षेला नेहमी येतं, तर तुम्ही हे पण करणं आवश्यक आहे. त्यानंतर इमर्जन्सी आणि अमेंडमेंट. तर ही एक सोय आहे. इमर्जन्सी म्हणजे एक आपत्कालीन स्थिती, इमर्जन्सी आणीबाणीची स्थितीत आपल्या सरकारनं किंवा देशानं कसं कार्य करायला पाहिजे त्या संदर्भात असलेली सोय. मग त्यामध्ये कोणतं आर्टिकल्स आहे? आर्टिकल नंबर
इमर्जन्सी काही इमर्जन्सीचे जे आर्टिकल्स आहेत ते आपल्याला इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आर्टिकल 2 to 6 हायकोर्टचे रिट्सचे अधिकार. रिट आता दोन प्रकारचे असतात, एक तर सुप्रीम कोर्टचे रिट्स आहेत आणि हायकोर्टचे रिट्स आहेत. मग सुप्रीम कोर्टला थोडेसे कमी असतात, हायकोर्टला थोडेसे एक्सपांडेड दिसतात, म्हणजे काही इंटरनॅशनल लेवलला थोडंसं हायकोर्टला दिलेलं आहे. तर 2 to 6 तो थोडासा टेक्निकल कॉम्प्लिकेटेड आहे, तर आपण त्या इतर लेक्चरमध्ये आपण डिस्कस करतोय. त्यानंतर कलम क्रमांक 312 ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेस अखिल भारतीय सेवा. अखिल भारतीय सेवा कोणत्या आहेत? तर आता सध्या आपल्या अखिल भारतीय सेवा 3 आहेत, IAS, IPS आणि IFS. तर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि इंडियन पोलीस सर्व्हिस या अखिल भारतीय सेवा आहेत. त्या संदर्भात म्हणजेच काय UPSC जे बोर्ड आहे त्या संदर्भात इथं तुम्हाला आपल्याला वाचून जायचं आहे. बघा लक्षात ठेवा 312 नंबरचं कलम. त्यानंतर 324 आर्टिकल इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग अत्यंत वादग्रस्त. सध्या तुम्ही जर बघितलं तर चर्चेत असणारा, काही राजकीय पक्ष त्याच्यावर आंदोलन करतात, काही राजकीय पक्षाचे नेते प्रेस कॉन्फरन्सेस करतात, प्रेस वार्ता करतात आणि मग त्याच्यामध्ये वादग्रस्त मुद्दा अत्यंत. आणि परीक्षेला 100% करंट अफेअर्स करताना कायम करंट अफेअर्सच्या दृष्टीने सुद्धा निवडणूक आयोग हा एक कळीचा मुद्दा आहे. UPSCच्या मेन्सला पण येऊ शकतो रायटिंगला, आणि आता MPSCचे मेन्स सुद्धा रायटिंगला जाते, त्यामुळे MPSCच्या मेन्सला सुद्धा करायचाच आहे. 100% लक्षात ठेवा, प्रश्न 100% डोळे झाकून विश्वास ठेवा की हा प्रश्न येणारच. इलेक्शन कमिशन. त्यानंतर आपण ऑल इंडिया सर्व्हिसेस प्रेसिडेंट रूल, राष्ट्रपतीची राजवट. राष्ट्रपती राजवट कधी लावतो? 356 त्या संदर्भात आर्टिकल आहे. राष्ट्रपती राजवट का लावतात? तर राज्यामध्ये आपत्कालीन स्थिती म्हणजे काय, राज्यामध्ये जी संसदीय म्हणण्यापेक्षा घटनात्मक पेच प्रसंग जर उभा राहिला असेल, तर घटनात्मक पेच प्रसंग आला असेल किंवा राज्य सरकारने किंवा घटक राज्य सरकारने केंद्र शासनाचा कोणत्याही आदेशाचं उल्लंघन केलं असेल, तर अशा स्थितीत राष्ट्रपतींना जो अधिकार आहे कोणता, की राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याचा, तर तो 356 नंबर आहे. हे तसं माहिती आहे, आपण शाळेमध्ये पण शिकलेलं, जरा थोडंसं पॉप्युलर असलेलं आर्टिकल. 368 अमेंडमेंट. त्यानंतर 368 कलम. तर अमेंडमेंटचे अधिकार आहेत आपल्याला. अमेंडमेंट का, तर म्हणजे खूप छानशी सोयी करून ठेवलेलं आहे. एखाद्या वेळेला म्हणजे कसं आहे की आपलं हे जग हे बदलणार आहे, डायनामिक असतं, स्थिर नाही, त्यामुळे येणारे बदल स्वीकारले जावेत, समाविष्ट केले जावेत, त्यासाठी केलेली सोय म्हणू शकतो आपण 368 अमेंडमेंट्स. त्यानंतर आर्टिकल नंबर 370 स्पेशल. अत्यंत महत्वाचं. गेलेल्या 2-3 वर्षात किंवा जेव्हापासून 370 रद्द केलं तेव्हापासून चर्चेत होतं. तर ते कलम काय होतं सामान्य माणसाला सुद्धा माहित आहे. तर जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिला होता. का विशेष आहे, तर हे राजकीय दृष्ट्या केलेली सोय होती. राजकीय दृष्ट्या म्हणजे काय, तर ते आता तसं बघायला गेलं 371 सुद्धा इथं आहे. काही राज्यांना अजून सुद्धा विशेष राज्याचा दर्जा आहे. उदाहरणार्थ नागालँड सारखं राज्य, काही ईशान्येकडचे राज्य आहेत. पण जम्मू काश्मीरचा रद्द करण्याचं कारण का, तो विशेष दर्जा राजकीय होता. उदाहरणार्थ राज्यघटना वेगळी आहे, झेंडा वेगळा आहे, मग नागरिकत्वाच्या संदर्भात काही प्रश्न आहेत, आणि मग हे लक्षात ठेवायचं. थोडंसं एलिनेशन दिसतं भारतापासून, आणि मग ते मागच्या सरकारने चुका केल्या का बरोबर केलं, तो प्रश्न इथं नाही. तो त्या काळात घेतलेले निर्णय असतात. आता तो त्या काळात राजा हरिसिंग, शेख अब्दुल्ला यांच्याशी बसून काही निर्णय घेण्यात आलेले होते, त्यामुळे तो दिलेलं 370 होतं. मग आताच्या सरकारनं तो रद्द केला. मग आपल्याला तो आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे का, तर महत्वाचं आहे. 370 लक्षात ठेवा. रद्द केलेले सध्या 371 सर्टन स्टेट्स, मग ईशान्येकडचे अजून काही राज्य आहेत, त्यांना विशेष राज्याचा दर्जा दिलेला दिसतो. महत्वाचा आहे का, तर महत्वाचा आहे. 300 ते का दिलेले आहेत, आता हे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी, म्हणजे तुम्ही या दोन राज्यांच्या मध्ये थोडंसं फरक आहे. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी 371 जे कलम आहे, काही ईशान्येकडच्या राज्यांना विशेष दर्जा दिलेला आहे. तो राजकीय फायद्यासाठी नव्हे. जम्मू काश्मीरला थोडासा राजकीय फायदा मिळत होता, पण या राज्यांना राजकीय नाही तर सामाजिक आणि आर्थिक फायदा मिळतो. त्या दृष्टीने ही विशेष राज्याचा दर्जा दिलेला दिसतो. तर ही होती 20 कलम अत्यंत महत्वाची. पुन्हा लक्षात ठेवायचं, फंडामेंटल राईट्स मधील काही 12 ते 35 डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल, आर्टिकल नंबर 38, आर्टिकल 51, त्यानंतर युनियन अँड स्टेट्स आर्टिकल 72, 178, 110, 123, 155, 226, 312, 324, 352. सो अशी काही महत्वाची आर्टिकल्स आहेत. तर परीक्षेला जाताना अत्यंत महत्वाचे आर्टिकल्स आपण सर्वांनी बघून जावेत, आणि नुसतं विद्यार्थ्यांना नव्हे तर देशातील सर्व नागरिकांनी राज्यघटना काही समजून घ्यायची असेल तर त्यांनी जरूर या कलमांच्याकडे थोडंसं बघावं. म्हणजे त्यांना राज्यघटना म्हणजे किंवा आपल्या देशाचं संविधान, या देशात सर्वोच्च काय असेल तर संविधानच आहे. संविधानच्या पुढे काय आहे तर काहीच नाही. तर त्या संविधानामधील काही कलम जी महत्वाची आहेत आपल्या सर्वांनी बघणं गरजेचं अशी, आणि परीक्षेच्या दृष्टीने तर महत्वाचे आहेतच. तर सर्वांना बेस्ट लक परीक्षेसाठी.
येणाऱ्या राज्यसेवेसाठी सर्वांना बेस्ट लक. थँक्यू.